नमस्कार मित्र, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार जुनी पेन्शन म्हणजेच ओपीएस, राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजेच एनपीएस, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस व सुधारित पेन्शन जीपीएस याचा एक तुलनात्मक तक्ता आहे. या तुलनात्मक तक्त्याच्या माध्यमातून आज आपण कोणत्या जे काही कोणती पेन्शन योजनेमध्ये लाभ अटी किंवा कशा प्रकारे आहेत आणि काय आहेत त्यानुसार आणि त्याचे कशा प्रकारे फायदे आहेत त्याबद्दलच्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. जर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा आहे पेन्शन लाभ आणि अटीमध्ये पेन्शनसाठी कर्मचारी वेतन कपात किंवा अंशदान. जी आपली जुनी पेन्शन ओपीएस आहे त्यामध्ये 1982-84 ची पेन्शन योजना आहे, त्यामध्ये कोणती अंशदान किंवा वेतन कपात नाहीये. तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे एनपीएस मध्ये या ठिकाणी दरमहा 10% अंशदान अनिवार्य आहे. या ठिकाणी 10% जे वेतन आहे जे आपलं, तर ते या ठिकाणी डिडक्शन होतं. त्यानंतर युपीएस मध्ये काय तर दरमहा 10% अंशदान या ठिकाणी अनिवार्य आहे. तर राज्याची सुधारित पेन्शन योजना जीपीएस किंवा आरपीएस म्हटलं तरी चालेल, याच्यामध्ये पण दरमहा 10% वेतन जे आहे ते या ठिकाणी अनिवार्य आहे. त्यानंतर दुसरी जी पेन्शनची लाभ किंवा अटी आहे त्यामध्ये सेवा कालावधीची गणना. तर ओपीएस म्हणजे जुन्या पेन्शन मध्ये या ठिकाणी नोकरीच्या मूळ रुजू तारखेपासून या ठिकाणी जुनी पेन्शन यांना लागू होते. तर राष्ट्रीय निवृत्ती वेतनामध्ये या ठिकाणी जी कालावधीची गणना आहे ती लागू नाहीये. आणि युपीएस म्हणजेच केंद्राची जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे त्यामध्ये जितकी वर्ष आपण कपात करणार तितकी सेवा, जितकी वर्ष कपात तितकी सेवा. आणि सेम त्याचप्रमाणे राज्याची सुधारित योजना जी आहे त्याप्रमाणे जितकी वर्ष कपात तितकी सेवा अशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर तिसरा जो पेन्शनचे लाभ किंवा अट आहे, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 50% निवृत्ती वेतनासाठी किमान अर्थकारी सेवा. म्हणजे वयोमानानुसार आपण ज्यावेळेस आपण रिटायर होतो त्या सेवानिवृत्त कर्मचारी 50% निवृत्ती वेतनासाठी किमान सेवा किती? तर जुन्या पेन्शन मध्ये या ठिकाणी 10 वर्ष सेवा असेल तर या ठिकाणी 50% जे निवृत्ती वेतन होतं ते जी पेन्शन होती ती लागू आहे. परंतु एनपीएस मध्ये हे नाहीये. तर केंद्राची युनिफाईड यूपीएस मध्ये 25 वर्ष नियमित कपात आवश्यक आणि ती 90% रक्कम जप्त करून मग या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला पेन्शन देते. त्याचप्रमाणे राज्याची सुधारित पेन्शन योजना त्यामध्ये 20 वर्ष, यामध्ये 20 वर्ष नियमित कपात करायची आवश्यक आहे. तसंच 100% रक्कम आहे ती जप्त करून मग या ठिकाणी आपल्याला त्यातून पेन्शन या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन. ओपीएस मध्ये काय आहे तर या ठिकाणी शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या 50% प्लस डी अशा प्रकारे आपल्याला सर्वांना माहिती आहे जुनी पेन्शन योजना त्यामध्ये भेटतं. तर एनपीएस मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो 40% एनपीएस रकमेवर मिळणारा जो परतावा आहे किंवा व्याज आहे त्यावर आधारित जी काही आपली आहे जी निवृत्ती वेतन किंवा पेन्शन असणार आहे. त्यानंतर युपीएस मध्ये या ठिकाणी शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी बेसिकच्या 50% प्लस डीए या ठिकाणी आपले शेवटचं जे काय आपण रिटायर होणार आहोत त्यावेळेस जे काही 12 महिन्याचं सरासरी बेसिक असेल त्याच्या 50% आणि प्लस डीए. तर राज्याची सुधार पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या महिन्याच्या सरासरी बेसिकच्या 50% अधिक डीए या अशा प्रकारे या ठिकाणी निवृत्ती वेतन पेन्शनच्या बाबतीत असणार आहे. त्यानंतर महागाई भत्ता किंवा डीए यामध्ये जे काय आहे ते जुन्या पेन्शन मध्ये या ठिकाणी लागू आहे. म्हणजे तो आपल्याला आपल्या पेन्शनचे भेटतो. एनपीएस मध्ये या ठिकाणी लागू नाही. आणि जी यूपीएस आहे त्यामध्ये महागाई भत्ता पेन्शन सोबत भेटणार आहे आणि जीपीएस किंवा राज्याची सुद्धा पेन्शन योजना त्यामध्ये पण भेटणार आहे. आता 6वा मुद्दा आपला व्हीआरएस स्वेच्छानिवृत्ती. तर 82-84 मध्ये आपण या ठिकाणी स्वेच्छानिवृत्ती जी आहे ती स्वेच्छानिवृत्ती या ठिकाणी आपण ओल्ड पेन्शन म्हणजे ओपीएस मध्ये या ठिकाणी लागू आहे. तर एनपीएस मध्ये या ठिकाणी लागू नाही. आणि जे युनिफाईड पेन्शन स्कीम सरकार केंद्र सरकारची त्यामध्ये अर्धवट लाभ, कारण व्हीआरएस घेतला तरी पेन्शन 58 वर्षच भेटणार आहे. तर या ठिकाणी जी राज्याची सुधारित पेन्शन योजना त्यामध्ये देखील या ठिकाणी व्हीआरएस घेतला तरी आपण पेन्शन वयाच्या 58 वर्षी या ठिकाणी आपणास लागणार आहे. आता 7वा मुद्दा आपला वेतन आयोग. वेतन आयोग या ठिकाणी जी काय 82-84 जी पेन्शन योजना आपली त्यामध्ये वेतन आयोग लागू आहे. तर या ठिकाणी आपण एनपीएस मध्ये पण पाहू शकतो की वेतन आयोग जे लागू नाहीयेत.
त्यानंतर पेन्शन युपीएस मध्ये पण पेन्शन लागू नये आणि आरपीएस किंवा राज्याची सुधारित पेन्शन योजना त्यामध्ये लागू नाही. त्यानंतर आहे पुढचं 80 वर्ष वयानुसार पेन्शन वाढ. तर 80 वर्ष अधिक वयानुसार पेन्शन वाढ यामध्ये 80+ वय असेल तर या ठिकाणी 20% पेन्शन वाढ आहे. 85 वय असेल तर 30% वाढ, 90 असेल तर 40% वाढ, 95 असेल तर 50% वाढ आणि 100% असेल तर 100 वय असेल तर 100% वाढ. अशा प्रकारची जी काही अट किंवा योजना आहे ती ओपीएस मध्ये लागू आहे. परंतु बाकीची जी एनपीएस असेल, यूपीएस असेल किंवा राज्य सुधारित पेन्शन योजना त्यामध्ये या ठिकाणी नाहीये. त्यानंतर आपण पाहू शकतो 9वा मुद्दा किमान पेन्शन. आता किमान पेन्शन मध्ये जुनी पेन्शन आहे त्यामध्ये जी आहे ती साधारणतः 9,000 ही कमीत कमी किमान पेन्शन आहे. तर एनपीएस मध्ये या ठिकाणी हा मुद्दा लागूच होत नाही, किमान पेन्शन लागूच नाही. तर यामध्ये जे युपीएस मध्ये 10,000 रुपये अट कपात जप्त करून जी काही झालेली असेल आपली रक्कम त्याच्यावरून ही किमान पेन्शन ठरवली जाते. आणि राज्याची जी सुधारित योजना आहे त्यामध्ये 7,500 रुपये म्हणजेच अट जे काही आपण कपात जप्त करून हे काय जी काही आपल्याला भेटणार आहे ती किमान या ठिकाणी 7,500 असणार आहे. आता ओपीएस नुसार कुटुंब निवृत्ती वेतन, रुग्णता निवृत्ती वेतन. आता यामध्ये चारही ठिकाणी या ठिकाणी जे लागू आहे जुनी पेन्शन मध्ये पण आहे, एनपीएस मध्ये पण आहे, यूपीएस मध्ये पण आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो राज्याची सुधारित योजना त्यामध्ये पण आहे. आता सेवा मृत्यू उपदान जे आहे ते या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लागू आहे. ओपीएस मध्ये ओल्ड पेन्शन मध्ये पण लागू आहे, एनपीएस मध्ये लागू आहे, यूपीएस मध्ये आणि राज्य सुधारित योजना त्यामध्ये पण लागू आहे. आता कर्मचारी अंशदान परतावा. ओल्ड पेन्शन मध्ये काय तर जीपीएफ ची संचित झालेली सर्व रक्कम जसं परत मिळते या ठिकाणी. परंतु तीच एनपीएस मध्ये जर गेलो आपण तर संचित जी काय आपली संचित झालेली रक्कम त्याच्या 60% रक्कम निवृत्ती सेवानिवृत्ती वेळी मिळते आणि उर्वरित 40% रक्कम कर्मचाऱ्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर या मुलांना वारसाच परत मिळतं. तर युपीएस मध्ये रक्कम मिळण्याचे सूत्र या ठिकाणी दिले. शेवटच्या वेतनाचे 10% गुणिले एकूण वर्ष गुणिले 2 अशा जर हा हिशोब केला तर साधारणतः संचित रकमेच्या फक्त 5% ते 10% परत मिळेल आणि उर्वरित 95 ते 90% या ठिकाणी जप्तर म्हणून राहणार आहे. तर राज्याची सुधारित योजनेमध्ये जीपीएस मध्ये सर्वची सर्व 100% कर्मचारी हिस्सा रक्कम सरकारकडे जप्त होईल. त्यातील 1 रुपया या ठिकाणी परत मिळणार नाही. आता त्यानंतर हे निवृत्ती वेतन वितरण. आता जे आपलं जे काही निवृत्ती वेतन वितरण हे कोषागार विभागामार्फत होतं ओल्ड पेन्शन मध्ये. तर एनपीएस मध्ये हा फंड मॅनेजर मार्फत होणार. तसंच युपीएस मध्ये एनपीएस फंड मॅनेजर मार्फत अधिक कमी पडणारी पेन्शन सरकारतर्फे या ठिकाणी टॉप अप केलं जाणार आहे. आणि तसंच राज्याची सुधारित पेन्शन योजनेमध्ये एनपीएस फंड मॅनेजर मार्फत तसं कमी पडणारी पेन्शन सरकारतर्फे टॉप अप केली जाणार आहे. त्यानंतर जीपीएफ सुविधा या ठिकाणी जी आहे ती ओल्ड पेन्शन मध्ये लागू आहे. परंतु जीपीएफ जे आहे ते या ठिकाणी एनपीएस असेल, यूपीएस किंवा राज्य सुधारित यामध्ये लागू नाहीये. आता निवृत्ती वेतनाचे ऐच्छिक अंशराशीकरण 40% विक्री जुनी पेन्शन मध्ये ओल्ड पेन्शन मध्ये लागू आहे. परंतु बाकीचे जे तिन्ही आहेत ती उरलेले आहेत. एनपीएस असेल, यूपीएस असेल किंवा राज्याची सुधारित यामध्ये लागू नाही. सेवेत कर्मचारी हिस्सा काढणं जी जीपीएफ ची रक्कम जी काय आपली आहे संचित रक्कम ती गरजेवेळी काढता येते ओल्ड पेन्शन मध्ये. तर एनपीएस मध्ये कर्मचारीचा 25% काढता येतो. तर युपीएस आणि राज्याची सुधारित योजना यामध्ये ही रक्कम काढता येणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काही आपले ओल्ड पेन्शन असेल किंवा म्हणजे जुनी पेन्शन योजना 82-84 ची किंवा त्यानंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एनपीएस, केंद्राची युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस आणि राज्याची सुधारित पेन्शन योजना जीपीएस, आरपीएस यांचा तुलनात्मक एक अभ्यास पाहिला. कारण यावरून आपल्याला एक जो ऑप्शन्स विकल्प भरून द्यायचा यापैकी कोणताही एक आपल्याला ऑप्शन्स आपल्याला 31 मार्च 2025 पर्यंत निवडायचं. त्यामध्ये त्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न केला आपल्यासाठी की कोणती या ठिकाणी जुनी पेन्शन जर बेस्टच आहे त्याबद्दल तर काही वादच नाही. परंतु या ठिकाणी जे काही 16 मुद्द्याद्वारे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
तर याच्यातून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की आपण विकल्प देताना कोणता देऊ शकतो किंवा कशा प्रकारे. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.